नमस्कार मित्र, स्वागत तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे आपल्या कोकणातल्या गावी आणि उद्या आहे आमच्या वाडीत लग्न. अमय बांद्रे आपला खास मित्र आहे आपल्या वाडीतलाच आणि मुलगी पण आमच्या वाडीतलीच आहे, अमिषा राखण. तर लग्न आहे उद्या आणि आज आहे हळदीचा कार्यक्रम. तर आजच्या या ब्लॉगमार्फत तुम्हाला मी हळद आणि आज आमच्या वाडीमध्ये म्हणजेच आपल्या संपूर्ण कोकणामध्ये आदल्या दिवशी रात्री मांडवात पुरुष मंडळी बसतात. ते मांडव कापडायला म्हणजे उद्या लग्न असेल तर त्यासाठी आज थोडी तयारी करतात. म्हणजेच ते अक्षता वगैरे तयार करतात त्याप्रमाणे. तर आता मी जातो आहे मांडवामध्ये, लग्न मंडपाकडे संध्याकाळी. तर चला आपण व्हिडिओ सुरुवात करूया. नक्की व्हिडिओ शोपर्यंत बघा. तर मंडई हे आपण बघताय ते नवरी मुलगीचे घर आहे आणि हे मंडप डेकोरेशन आहे. आमच्या वाडीतील संदीप लाकण यांचं हे मंडप डेकोरेशन आहे. चांगल्या प्रकारे मंडप त्यांनी सुद्धा केलं आणि या ठिकाणी आता नवऱ्या मुलग्याच्या घरी मांडव खपवण्याचं काम चालू आहे. म्हणजेच आपल्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे या ठिकाणी उद्या लग्न झाल्यानंतर सुपारी आणि पानाच्या विडा वाटतात. यात सुपारी कापण्याचं काम चालू आहे. आपली जुनी पद्धत आहे. या ठिकाणी आता लग्न मंडपामध्ये पताका लावण्याचं काम चालू आहे. आमच्या वाडीतली मुलं इथे आता पताका लावत आहेत. सतीश गायकवाड आणि शैलेंद्र लाकण आहेत. उत्तम प्रकारे असे पताका लावतात ते पण. आणि या ठिकाणी आता वाडीतील सर्व ग्रामस्थ तसेच मुलं ते खेळ लावतात. म्हणजे या ठिकाणी नवऱ्या मुलग्याची एक एंट्री असणार आहे आपल्या पारंपरिक पद्धतीने. आमच्याकडे रात्री हळद नाचली. तर आता आपण जात आहोत नवऱ्या मुलग्याच्या घरी. लग्न आहे नवरीकडे, कारण वाडीतच लग्न आहे. लग्न आहे 12:30चं. तर आता थोड्याच वेळात नवरा बाहेर निघेल. तर मी आता जात आहे नवऱ्या मुलग्याच्या घरी, म्हणजे अमयच्या घरी. चला तर.
प्रकारे रेडी झालो लग्नासाठी. नवऱ्याला आता सोडून आलोय आणि आता आपण जात आहोत नवरी मुलगीकडे. चला आता जाऊ डायरेक्ट लग्नाच्या मंडपातच. स्वस्ति श्री गणनायकौ वजमुखौ मोरे शुचिनौ बल्लारो मुरुडं विनायकमहौ चिन्तामणि केवलौ लेण्यात्र्यौ गिरिजात्मकौ सुवरदौ विघ्नेश्वरौ ओधरौ चंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते श्रीदेवकी नंदनौ शुभमंगल शुभमंगल सावधान आईच्या मणी दाटल्या आठवणी अश्रू दिसे लोचनी भावंडासी विसरू नको तुमुली जाशील पती घरी सुखी रहा प्रिया सदा मंगलम शुभमंगलम शुभमंगल ताराबलो चंद्रबलं तदेव विद्याबलो दैवबलं तदेव
लक्ष्मीपते तेंगेवं स्मरामि सुमुहूर्त अशा प्रकारे आत्ताच लग्न संपन्न झाले आणि मी पण जेवून आता घरी आलो आहे. तर अशा प्रकारे आपल्या कोकणामध्ये लग्नाचे पारंपरिक पद्धतीने लग्न संपन्न झाले आणि आता आम्ही रिटर्न मुंबईला यायला निघतो आहे. संध्याकाळी 4ची मांडवी एक्सप्रेसला. तर 5:45 आम्ही इथून निघणार गावातून. संजय कदम यांची आम्ही ट्रॅक्स मागवले. जर आता आपण इथून जाऊ चिपळूणला. तर मित्रांनो, सांगितलेल्या वेळेप्रमाणे साहिल कदम या ठिकाणी आलेले आहेत आणि संध्याकाळचे 3 वाजलेत आणि आम्ही आता निघालो आहे. सगळी मंडळी आपली सोडायला आली आपल्याला. थोडं सामान पण आहे. चला तर आपण इथूनच जाऊया डायरेक्ट चिपळूणला. चला. आणि हे आहे आपलं ग्रामदैवत श्री नागार्जुनाचं मंदिर. दुपारचा व्ह्यू आहे मागतून. दुपारचे वाजले 3. चला आपण परतीच्या प्रवास सुरुवात करूया. मी आत्ताच जस्ट घरी आलो आहे. रात्रीचे वाजता 8:30. एकंदरीत प्रवास आपला बऱ्यापैकी झाला कारण गर्दी इतकी भेटली नाही कोकणकन्याला. कोकणकन्या म्हणजे आपली संध्याकाळची मांडवी एक्सप्रेस सुपरफास्ट होती कारण कुठेच सिग्नल भेटला नाही आणि आम्हाला बसायला पण वरती भेटलं होतं कारण गर्दी तशी नव्हती. आणि आमचं लक म्हणजे कुठे सिग्नल भेटला नाही ट्रेनला आणि दिवाळा म्हणजे आगासन रोडला मला 2 मिनटं थोडा सिग्नल भेटला. तर आम्ही फटाफट तिथून उतरलो कारण नाहीतर आम्ही ठाण्याहून परत रिटर्न झालं असतं. तर आम्ही फटाफट तिथे आगासन उतरलो. ऑटोने आम्ही घरी आलो. बाकी दादा वगैरे तिकडे दिव्याला गेले आणि सुमित रोहन वगैरे डोंबिवलीला.
तर आत्ताच घरी येऊन थोडं फ्रेश झालो आहे. तर अशा प्रकारे आपला गावचा थोडा फेरफटका होता 2 दिवसामध्ये. जत्रा पण अनुभवले आणि लग्न पण भेटले. तर मी हा व्हिडिओ या ठिकाणी संपवत आहे. व्हिडिओवर लाईक करा, शेअर करा आणि कोणी आपल्या चॅनल असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू असेल पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद. टेक केअर.